मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। विकासासाठी लागणारी मूळ शक्ती आनुवंशिकता पुरवते। परिसर म्हणजे परिसराला व्यक्तिमत्व विकासात काही जण खूप महत्त्व देतात। परिसरच माणसाचे व्यक्तिमत्व घडवत असतो असे म्हणतात। चांगल्या परिसराच्या आधारे नराचा नारायण होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो। परिसराचा अर्थच हा आहे की व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यात आढळणारा भेद जाणून घेऊन त्या सर्वांचा विचार कसा करायचा, योग्य अध्यापन पद्धतीची निवड कशी करायची हे मानसशास्त्र शिक्षकांना शिकवते। अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान। समिष्टवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केला। समस्येच्या मर्मावरच आपली दृष्टी केंद्रित होते। संवेदना शुद्ध, स्वच्छ आणि निर्भीड असते। संवेदनक्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते। मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे। समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे। विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय। स्मरण प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। धारणाशक्ती मानवाला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे। स्मरण आणि विस्मरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। स्मरणाबरोबर विस्मरण होण्याची क्रिया ही चालूच असते। अवधान खूप चंचल असते। फुलपाखराप्रमाणे ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेपत असते। पूर्वपगामी व प्रतिपगामी निरोधने विस्मरणाचे आणखीन एक महत्त्वाचे कारण आहे। अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत। अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप आहे। अभिरुचीचा व्यावहारिक अर्थ आवड, अभिरुची स्थिर भाव आहे। बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची व जटिल समस्या आहे। शास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। स्मरण प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे। अभिप्रेरण म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती होय। भावना म्हणजे व्यक्तीची मानसिक प्रक्षुब्ध स्थिती होय। समायोजनाचा एका शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास जुळवाजुळव किंवा तडजोड असा सांगता येईल। समायोजन अखंड चालणारी प्रक्रिया आहे। अध्ययनार्थाची बुद्धी सारखी नसते। अवधान आणि अभिरुची एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो। शाळेत अध्ययनार्थी ज्या गोष्टी शिकतो त्या गोष्टीचा त्याला जीवनात जेव्हा उपयोग होतो तेव्हा ते अध्ययन संक्रमण होते। ज्ञानाच्या बाबतीत तर संक्रमण घडतेच। अध्ययन संक्रमणामुळे ज्ञानाचा श्रेयपणा जाऊन ते अद्ययावत व नूतन स्वरूपात प्रकट होते। मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। अध्ययन संक्रमण होते हे सत्य आहे। संक्रमण झाले नसेल तर शालेय शिक्षणाचा जीवनात उपयोग झाला नसता। शाळेत शिकलेल्या गोष्टीचा जेव्हा जीवनात उपयोग होतो तेव्हा ते अध्ययन संक्रमण होय। शाळा म्हणजे समाजाची छोटी प्रतिकृतीच होय। यांत्रिकपणे शिकविल्यास अध्ययन संक्रमण होत नाही। एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते। तत्वांच्या बाबतीत ध्येयनिष्ठ असल्याशिवाय अध्ययन संक्रमण होत नाही। अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे। शिक्षणाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी आहे। शिक्षणाला मानसशास्त्रीय बैठक लाभली आहे। कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक वाढ होत असताना त्याची उंची वाढते, वजन वाढते, आकारमान वाढते। नैसर्गिकपणे आवाज बदलणे, घोगरा होणे, शरीरात बदल होणे, घडणाऱ्या बदलांचा शिक्षणात अंतर्भाव होत नाही। वर्तनाला उद्युक्त करणारी आंतरिक शक्ती कोणती असेल तर ती प्रेरणा होय। मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। शिक्षणाने सामाजिक नियंत्रण व परिवर्तन साधले जाते। शिक्षणाने सामाजिक, राष्ट्रीय व शेवटी वैश्विक प्रगती साधली जाते। शिक्षण हा जर आपण संच मांडला तर अध्ययन हा त्याचा उपसंच आहे। विकासाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे। विद्यार्थ्याच्या नैसर्गिक विकासाला योग्य वळण लावण्याची प्रक्रिया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शिक्षण होय। मूल म्हणजे माणूस बनण्याच्या मार्गातील विविध अवस्थातून निरनिराळ्या अंगाने विकसित होणारी व्यक्ती असते। बालकाचा विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होत जातो। बालकाचा विकास संतपणे व सातत्याने होत असतो। लहान मुलांच्या विकासाला विशिष्ट असा क्रम असतो। लहान मुलांचे रांगणे आपणास दिसते, पण रांगण्यापूर्वीच्या कृतीयुक्त हालचाली आपणास दिसतीलच असे नाही। बालकाच्या विकासाची गती सुरुवातीच्या काळात जास्त असते। जसे जसे शारीरिक वय वाढत जाईल तशी तशी विकासाची गती मंदावते। मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा। बालकाचा विकास अनुवंश व परिस्थिती या दोन्ही घटकावर अवलंबून असतो। विकासाच्या निरनिराळ्या अवस्था असतात आणि प्रत्येक अवस्थेत सर्वांचा विकास सामान्यपणे सारखाच असतो हे मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले। विकासाची एक अवस्था केव्हा संपते व दुसरी अवस्था केव्हा सुरू होते हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही। अध्यापन म्हणजे शिक्षकाने वर्गात जायचे आणि खूप माहिती किंवा ज्ञान अध्ययनार्थ्यांना द्यायचे।
अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. अध्यापन हे एखाद्या फुलबागेची जोपासना करण्यासारखे आहे. अध्यापन एखादे गीत आवडण्यासारखे आहे. अध्यापनात सौंदर्य आहे. अध्यापनात संवेदना व भावपूर्णता आहे. अध्यापनात सौंदर्य आहे. अध्यापनात संवेदना व भावपूर्णता आहे. अध्यापनाचे असे काही ठराविक सूत्र नाही. ठराविक सूत्राच्या आधारे ते प्रत्यक्षात अवतीर्ण होणेही शक्य नाही. मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा. अध्यापनात अभिव्यक्तीला भरपूर वाव आहे. कौशल्यपूर्ण अध्यापन ही कला आहे. अध्यापन ही कला म्हटले की अध्यापक हा कलावंत आहे. अध्यापन कलेची साधना करताना त्याला उभे आयुष्यही पुरत नाही. अध्यापनात अभिव्यक्तीला भरपूर वाव आहे. सर्जनशीलता व नवनिर्मितीला संधी आहे. ते स्वयंस्फूर्त आहे. अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शास्त्रही आहे. अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असला पाहिजे. प्रभावी अध्यापनात अध्ययनार्थी हा केंद्रबिंदू असतो. अध्यापनात क्रीडापद्धती, माफक विनोद, रंजकता, नाविन्य, सहजता यांचा आविष्कार केला जातो आणि अध्यापन प्रभावी करण्याचा प्रयत्न होतो. अध्यापन पद्धती विविध विषयांच्या सीमा ओलांडणारी असते. अध्यापनाच्या आधारे समग्र जीवनाचे दर्शन घडविले जाते. अध्यापनाच्या मदतीने विविध विषयांच्या सीमा ओलांडल्या की एका वेगळ्या अलौकिक सौंदर्याचा साक्षात्कार होतो. जन्मलेल्या प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्व असतेच. मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा. जन्मलेल्या प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्व असतेच. मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व असतेच. कोणाचे व्यक्तिमत्व आकर्षक व विलोभनीय असते तर कोणाचे व्यक्तिमत्व आकर्षक व रुबाबदार नसते. मानसशास्त्रीय दृष्ट्या केवळ शरीराचे बाह्यांग म्हणजे व्यक्तिमत्व नसते. आचार, विचार, बुद्धिमत्ता, अभिरुची, क्षमता, कौशल्य, भावभावना अशा अनेक पैलूतून व्यक्तिमत्व साकार होते. व्यक्तिमत्व हा शब्द दैनंदिन जीवनात आपण स्थूल मानाने वापरतो. संकुचित अर्थाने व्यक्तिमत्व हा शब्द वापरला जातो. परसॉन म्हणजे मास्क, मुखवटा, धारण करवयाचा मुखवटा. अध्यापकाचे व्यक्तिमत्व ही खरे तर चिंतेची आणि चिंतनाची बाजू ठरत आहे. अध्यापक हा भारतीय समाजाचा महत्त्वाचा घटक मानला आहे. मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा. शिक्षक हा मार्गदर्शक ठरला. विद्यार्थ्यांचा मित्र झाला. अध्यापन ही अध्ययनास गतिमान करणारी प्रक्रिया ठरली. व्यक्तिमत्वाच्या बाबतीत शिक्षकाची भूमिका दुहेरी आहे. नृत्य, संगीत, गायन, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, मातकाम, हस्तकला यात अध्ययनार्थी रस घेऊ इच्छितो. शिक्षकाचे व्यक्तिमत्व लोकशाही स्वरूपास पूरक असले पाहिजे. शिक्षक हा प्रयोगशील हवा, उपक्रमशील हवा. शिक्षक हा कल्पक असला पाहिजे. शिक्षक अस्थिर किंवा असंतुलित असू नये. शिक्षकाजवळ कुटुंब कल्याण, सर्वधर्म समभाव, राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठा या गुणांनाही स्थान असले पाहिजे. व्यक्तिमत्वात चारित्र्य संपन्नता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. हे व्यक्तिमत्वाचे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. शिक्षक हा विधायक वृत्तीचा तसेच संस्कृतीचा उपासक हवा. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आंतरक्रियात्मक आहे. एखादा शिक्षक निराशावादी आहे, त्याच्या अध्यापनात निराशावादी सूर उमटत राहणार. एखादा शिक्षक निराशावादी आहे तर त्याच्या अध्यापनात निराशावादी सूर उमटत राहणार. मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा. आशावादी किंवा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा शिक्षक अध्ययनार्थाला सतत आशेचा किरण दाखवत राहणार. प्रयत्नवादाचा पुरस्कार करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना सतत प्रयत्न करण्याचा संदेश त्याच्या अध्यापनातून देणार. लोकशाहीवर विश्वास ठेवणारा शिक्षक लोकशाहीचे मूल्य त्याच्या अध्यापनातून प्रकट करणार. विज्ञाननिष्ठा शिक्षकाच्या अध्यापनावर त्याने विचारांती बाळगलेली विज्ञाननिष्ठा प्रकट होणारच. अंधश्रद्धा निर्मूलन हे त्याच्या अध्यापनातून घडणारच. अध्यापनाचा असा विशिष्ट फॉर्म्युला नसतो. एका दिवसातील एका तासिकेत होणारा तो परिणामही असत नाही. अध्यापन ही एक प्रक्रिया आहे. चांगले अध्यापन ते असते की जे अध्ययनास अधिक गतिमान करते. शिक्षकाला काही वर्षात अध्यापनाची विशिष्ट शैली प्राप्त होत असते. अध्यापन पद्धती अनेक आहेत. या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन शैलीचा जन्म होतो. अध्यापनात अभिव्यक्ती व सर्जनशीलतेला तसेच स्वयंस्फूर्त वर्तनाला भरपूर वाव आहे. त्या अर्थाने अध्यापन कला आहे. मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण विधाने टीईटी पात्रता परीक्षा. कला असल्यामुळे अध्यापनाला विशिष्ट प्रकारची शैली प्राप्त होते. ही गोष्ट निर्विवाद आहे. अध्यापन खरे तर शास्त्र आणि कला या दोन गोष्टींचा संगम आहे. अध्यापन खरे तर शास्त्र आणि कला या दोन गोष्टींचा संगम आहे. त्यातून विकसित होणारी शैली विद्यार्थ्याच्या वर्तनावर क्रांतिकारक परिणाम करावयास समर्थ ठरते. समाज मान्यता ही एक मोठी सामाजिक प्रेरणा आहे. पारितोषिके व प्रशंसा ही सकारात्मक तर
दूषण व शिक्षा ही समाज मान्यतेची नकारात्मक बाजू आहे. व्यक्तिमत्व आणि शिक्षा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. शिक्षा जसे व्यक्तिमत्व घडविते तसे ते बिघडवतेही. शिक्षेमुळे अध्ययनार्थाच्या व्यक्तिमत्वास इजा होणार नाही याची खबरदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे. खूप शिक्षा करावी असे म्हणणे जसे गैर आहे तसेच अजिबात शिक्षा करू नये या म्हणण्यालाही फारसा अर्थ नाही. शालेय शिक्षा हे एक शास्त्र आहे. शिक्षा ही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात अडथळा होता कामा नये. मानसशास्त्र विषय निगडीत महत्त्वपूर्ण विधाने. TET पात्रता परीक्षा. शिक्षा कराव्यास भाग पाडणे वेगळे आणि शिक्षा वारंवार करणे वेगळे. यातील फरक शिक्षकांनी समजून घ्यावा. शालेय शिक्षेचेही मानसशास्त्र आहे, ते शिक्षकांनी ज्ञात करून घ्यावे. छडी लागे छमछम चे दिवस केव्हा संपले आहेत. शिक्षकाच्या वर्तनाचा विद्यार्थ्यावर परिणाम होत असतो. विद्यार्थी अतिशय सूक्ष्मपणे आपल्या शिक्षकाचे निरीक्षण करीत असतो. शिक्षकाच्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या निरीक्षण व अनुकरणातून विद्यार्थ्याची व्यक्तिमत्वे आकारत असतात. युक्ती आणि कृती यात एकरूपता बाळगणारा शिक्षक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवू शकतो. एका शिक्षकाजवळ उद्याचा नागरिक पर्यायाने उद्याचे राष्ट्र घडविण्याची क्षमता आहे. शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याची 3 प्रमुख केंद्रे आहेत. ती आहेत ज्ञाननिष्ठ, अध्ययनार्थी आणि समाजनिष्ठ. जसा समाज तसे शिक्षण. शिक्षणाची सुधारणा समाजातून होते आणि समाज हा शिक्षणाने बदलतो आणि सशक्त होतो. दैनंदिन जीवनात व्यक्तिमत्व ही संकल्पना फारच अर्थाने वापरली जाते. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे केवळ बाह्यरूप नसून शरीर, यष्टी, बुद्धिमत्ता, आचार, विचार, अभिरुची, क्षमता, कौशल्य, भावभावना, अभिवृत्ती आणि इतर व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन असते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानप्राप्ती नसून शिक्षणातून अध्ययनार्थीच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श म्हणून वावरणाऱ्या शिक्षकाचे आचार, विचार मूल्यधिष्ठित असावे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाचे प्रेरक असतात. 18व्या शतकात डोक्याचा आकार, शरीराची ठेवण, चेहऱ्यावरील मांसल भाग यांच्या आधारे बुद्धी मोजता येईल का इथपासून बुद्धिमापनाचे प्रयत्न झाले. मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे. अध्ययन करणे ही एक प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे. अध्ययन करण्यासाठी शाळेत गेलेच पाहिजे असे नाही. मानसशास्त्राने सारी शिक्षण पद्धती बालकेंद्रित केली. मानसशास्त्रज्ञांनी सुरुवातीस स्वतःच्या अपत्याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले. बालकाची बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, कार्यशक्ती, वर्तन, विकास, व्यक्तिमत्व इत्यादींचा अभ्यास केला. सदरील व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिलं असेल तर फडके प्रकाशनमधील सर्व महत्त्वपूर्ण विधानांचं वाचन केलेलं आहे. सदरील व्हिडिओ जर तुम्हाला सर्व आवडले तर नक्कीच तुमच्या TET धारक मित्रमैत्रिणींना पाठवा.